आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा जेरबंद चोरीच्या वाहनावरून येऊन करत होता घरफोडी। पुणे शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या वाहनांचा वापर करून घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला वारजे पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्यानं लोणीकंद आंबेगाव बावधन परिसरात घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे। व्यंकटेश रमेश व्यंकी वय वर्ष 22 राहणार गांधीनगर चल्लाकेरे जिल्हा चित्रदुर्ग कर्नाटक असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे। व्यंकी हा मूळचा कर्नाटकातील आहे। 8 दिवसांपूर्वी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते व गणेश शिंदे यांना एका बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक जण परराज्यातून येऊन पुणे शहरात घरफोडी करतो, तसेच तो घरफोडी करताना चोरी केलेल्या गाड्यांचा वापर करतो। त्या अनुषंगाने वारजे माळवाडी पोलीस विविध सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत होते। हा चोरटा कर्वेनगर इथे येणार असल्याची माहिती मिळाली। कर्वेनगर परिसरात सापळा लावून तपासणी करत असताना एक जण संशयास्पदरित्या थांबलेला दिसला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडील दुचाकीच्या डिक्कीत एक कटावणी, 2 स्क्रूड्रायव्हर, कठर, पाणा असं साहित्य मिळालं। याबाबत चौकशी केल्यावर त्यानं ही दुचाकी हडपसर भागातून चोरी केली होती। या दुचाकीचा हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, तसेच आंबेगाव पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद आहे। त्यानं लोणीकंद बावधन आंबेगाव परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कांगडे, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार वागसे, कळंबे, चित्ते, शिंदे, पोळ, कुंभार, काटे, तांगडे, कपाटे, जाधव, शेलार यांनी केली आहे।